श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनले भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच अपरंपार आहे. ज्या लोकांना स्वामींनी अनुभव दिले त्या लोकांचे खरोखरच खूप भाग्यशाली म्हणावे लागतील. कारण स्वामी असे आहेत की ज्या लोकांची भक्ती स्वामींजवळ पोहोचत असते त्या लोकांना स्वामी हे अनुभव देतच असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी तर स्वामी हे श्री स्वामी समर्थ एकदा जरी नाव घेतलं तरी देखील स्वामी त्यांच्यावरती प्रसन्न होत असतात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्यामुळे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती कराल त्यावेळेस स्वामींसाठी सर्व काही शक्यच होणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे भरपूर अनुभव आपण पाहिलेले आहेत आणि आजचा देखील अनुभव खूपच सुंदर अनुभव आहे. काळजाला भिडणारा अनुभव आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खूप काही अशी लोक आहेत की श्री स्वामी समर्थांनी त्यांना अनुभव दिलेले नाहीत. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, थोडा वेळ धरा. महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ हे प्रत्येकाला अनुभव हे नक्कीच देत असतात. फरक मात्र एवढाच असतो की काही लोकांना स्वामींचे अनुभव पटकन येत असतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागतो. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, अनुभव मात्र नक्कीच येत असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही वेळ आल्यानंतर नेहमी धावून येत असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांची साथ कधीच सोडायची नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी हे असे आहेत, असे दैवत आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थांची थोडी जरी भक्ती केली आणि त्यानंतर तुम्ही स्वामींची भक्ती सोडून दिली तरी देखील स्वामी त्या केलेल्या भक्तीचं योग्य वेळ आल्यानंतर काही ना काही फळ हे नक्कीच देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांना वाटतं की आपण भक्तीमध्ये आल्यानंतर आम्हाला सर्व काही मिळावं, परंतु असं नसतं. कर्माचे भोग असतात, ते भोग भोगून संपले की तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव हा अमृतसर येथे राहणारे उज्ज्वला कामोटे या ताईंचा अनुभव आहे. आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल त्यांना करावं लागलेलं. त्यांचे मिस्टर हे आर्मी मध्ये, आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आर्मी सारखा जॉब किती रिस्की असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना किती संकटांचा सामना करावा लागत असेल. त्याचबरोबर त्या नोकरीच्या दरम्यान त्यांच्या असं म्हणतात की त्यांच्या डोक्यावरती तलवार फिरत असते, असं जरी म्हटलं तरी देखील हरकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की आर्मीचा जॉब हा कसा आहे आणि कधी कोणती खबर येईल कोणीही सांगू शकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंच्या आयुष्यामध्ये एक स्वामींचा अनुभव, त्या ताई स्वामींच्या सेवेमध्ये कशा आल्या, त्यानंतर स्वामींची सेवा करायला सुरुवात कशी केली, आणि कधी कधी मित्र आणि मैत्रिणींनो खूप अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी एखाद्या देवाची सेवा करताना सुद्धा घरातील लोकांचा विचार घेतला जातो. कधी कधी काहींचा होकार असतो तर कधी कधी नकार असतो. असे खूप काही वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात. एक कुटुंब म्हणजे एका हाताची मूठ असते, त्यामध्ये सर्वच समान नसतात. नेमकं याच पद्धतीने कुटुंबामध्ये देखील असतं आणि प्रत्येकाची विचार करण्याची शक्ती देखील खूप वेगळी असते. चला तर या ताईंच्या आयुष्यामध्ये, उज्ज्वला कामोटे या ताईंच्या आयुष्यामध्ये कोणता स्वामींनी अनुभव दिला, त्यांच्या आयुष्यामध्ये काय झालं, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव उज्ज्वला कामोटे आहे आणि मी अमृतसर येथे राहणारे आहे. तसं जर सांगायचं म्हटलं तर माझे खुद्द गाव हे नांदेड आहे. आम्ही नांदेडातूनच आहे, परंतु आर्मीचा जॉब आहे मिस्टरांचा, त्यामुळे सतत बदली ही होतच असते आणि त्यांची बदली ही अमृतसर येथे आहे. आता आम्ही अमृतसर येथे राहतो. माझे मिस्टर हे नेहमी ज्यावेळेस ड्युटीवर जायचे
आमच्या घरामध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच राहायचो. मग ज्यावेळेस ते ड्युटीवरती जायचे त्यावेळेस घरामध्ये मी एकटीच असायचे. घरातील सर्व कामे करायची आणि त्यानंतर निवांत बसायचं. मग निवांत बसून बसून काय करायचं तर ज्या वेळेस मोबाईलवरती व्हिडिओ बघत राहायचं, घरातील वेगवेगळ्या प्रकारची कामे काढायची, ते करत बसायचं. म्हणजे असंच दिवसभर चाललेलं असायचं. चिंचपोकळी येथील एक स्वामींचा अनुभव मी एका चॅनलवरती पाहिला आणि तो अनुभव मला इतका आवडला की मला स्वामींविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. खरोखर सांगते की त्यावेळेस तो अनुभव मी त्या चॅनलवरती कमीत कमी 9 ते 10 वेळा तो व्हिडिओ पाहिला असेल. मला एवढा तो अनुभव अद्भुत वाटला की मला तो खरोखरच विचित्र वाटला आणि त्याचा अनुभव मी ऐकला. त्यावेळेस त्या अनुभव व्हिडिओच्या खाली मी कमेंट देखील ऐकली, तर त्यावेळेस खूप कमेंट होत्या आणि त्या कमेंटच्या खाली स्वामींचे अनुभव काही लोकांनी सांगितलं होतं, काहींनी सांगितलं होतं जिथे स्वामी आहेत तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. असे सर्व काही लोक श्री स्वामी समर्थांनी कमेंट केला होता, तर काही लोक अशी म्हणायची की अशक्य हे शक्य करतील स्वामी, म्हणजे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. असे वेगवेगळे खूप कमेंट होते आणि जवळजवळ मी खूप वेळ कमेंट वाचण्यातच घालवला आणि त्यानंतर ना मला एक स्वामींविषयी ओढ वाटू लागली की स्वामी खरोखरच एवढे चमत्कारिक आहेत. स्वामींची सेवा करायला सुरुवात केल्यानंतर एवढे अनुभव येतात, म्हणजे असं आश्चर्य वाटू लागलं आणि त्यानंतर ना मग मी ठरवलं की जर एवढेच चमत्कारिक, एवढेच प्रचिती देणारे श्री स्वामी समर्थ आहे, तर मी देखील स्वामींची सेवा करणार असं मनामध्ये ठरवलं. स्वामींविषयी अधिक जाणून घेण्याचं ठरवलं. मोबाईलवरती स्वामींविषयी जाणून घ्यायला सुरुवात केली. स्वामींच्या सेवा कशा करायच्या असतात, स्वामींचं काय प्रिय आहे स्वामींना, असं म्हणजे स्वामींचं कोणती सेवा केल्यानंतर स्वामी प्रसन्न होतील, असे वेगवेगळे स्वामींचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर ना आता मिस्टर तर जॉबवर असायचे, कधी घरी यायचे तर कधी जॉबवर असायचे, म्हणजे असं त्यांचं चाललेलं होतं. आणि नंतर मग घरातील काम झाल्यानंतर मी एके दिवशी गेले आणि स्वामींची मूर्ती घेऊन आले. त्यांचा स्वभाव हा कडक होता आणि मला कधी असं वाटलं नव्हतं की मी जर एखादी गोष्ट करायला गेले तरी म्हणजे मी स्वामींची सेवा करायला घरामध्ये सुरुवात केली. स्वामींचा मूर्ती वगैरे आणली आणि त्यानंतर ना स्वामींची सेवा घरी करायला सुरुवात केली. सकाळचे घरातील कामे आटपायचे आणि त्यानंतर ना दुपारचा जो वेळ भेटेल त्या वेळामध्ये मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते ड्युटीवरून घरी आले त्यावेळेस त्यांनी हे पाहिलं की मी स्वामींची सेवा वगैरे करत आहे, तर त्यांचा एवढा देवांवरती एवढा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली की असं अजिबात घरामध्ये चालणार नाही, असलं घरात करायचं नाही, असं तसं म्हणजे त्यांनी भांडणच करायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं की घरामध्ये असलं काही करायचं नाही, कोणत्याही देवाचं असलं काही करत बसायचं नाही. आणि त्यानंतर मी हो हो म्हटलं आणि त्यानंतर स्वामींची सेवा तशीच दररोज करायला चालू केली. परंतु भांडणं कमीच होईनात. मिस्टर दररोज आले की त्याविषयीच भांडायचे. शेवटी शेवटी तर त्यांनी सांगितलं की ही मूर्ती मला घरामध्ये दिसली नाही पाहिजे, जर ही मूर्ती घरामध्ये दिसली तर तुझं काही खरं नाही, असं बोलू लागले. आणि त्यानंतर ना मग भांडण एवढं वाढलं की मग मी ठरवलं की आता आपल्याला सेवा थांबवावी लागेल. आणि खरोखरच त्या दिवसापासून सेवा थांबवली. परंतु त्यांनी सांगितलं की ही मूर्ती घरामध्ये ठेवायची नाही, ही मूर्ती तू विसर्जित करायची आहे. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मला ती म्हणजे हे करून नकोसं वाटायला लागलं की मला माझ्या स्वामींविषयी खूप ओढ वाटत होती, कारण स्वामींनी माझ्या लहान सहान खूप इच्छा पूर्ण केलेल्या होत्या. त्यामुळे स्वामींविषयी ओढ वाटत होती. म्हणजे असं वाटायचं की मला स्वामी म्हणजे एखादी गोष्ट मला हवी आहे किंवा म्हणजे मला जास्त काही हवं असं वाटत नव्हतं. परंतु ज्यावेळेस मिस्टर जॉबला जायचे त्यावेळेस खूप टेन्शन यायचं, मग मला खूप भीती वाटायची. त्यामुळे ज्यावेळेस मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायचे त्यावेळेस मनाला धीर यायचा, भीती कमी व्हायची आणि एक वेगळीच इच्छा मनामध्ये निर्माण व्हायची, एक शक्ती, विश्वास एक निर्माण व्हायचा. त्यामुळे स्वामींविषयीची ओढ कमी होत नव्हती. आणि त्यानंतर ना मिस्टरांचं सतत भांडणं, त्यांनी सांगितलेलं की मूर्ती ही मला दिसली नाही पाहिजे. मग त्यावेळेस ठरवलं की आता मी तरी काही केलं तरी ही मूर्ती विसर्जित करू शकत नाही, परंतु ही मूर्ती मला असं ठेवावी लागेल की मिस्टरांना दिसणार नाही. मग त्यावेळेस मग मी विचार केला आणि घरामध्ये तांदळाची जी टाकी होती त्या तांदळाच्या टाकीमध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती मी तांदळामध्ये पूर्ण पुरून ठेवली.
आणि त्यानंतर ना मग तिथून पुढे मी दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झालं की मी स्वामींना नमस्कार करायचे, मुजरा घालायचे, स्वामींचं डोळे भरून दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर ना दिवसभर कामाला सुरुवात करायची. ती मूर्ती जशीच्या तशी मी टाकीमध्ये पुन्हा तांदळात भरून झाकून ठेवायचे आणि त्यानंतर माझा दररोजचं काम चालू ठेवायचे. असं करत करत 8 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे मिस्टरांना माहित नव्हतं की तांदळाच्या टाकीमध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्यांना काहीच माहिती नव्हतं. परंतु मी दररोज श्री स्वामी समर्थांचं त्या टाकीमध्ये सकाळी उठल्या, अंघोळ वगैरे केली की स्वामींचं दर्शन घ्यायचे, स्वामींना मुजरा करायचे आणि त्यानंतर ना माझ्या कामाला सुरुवात करायचे. परंतु मी 8 वर्ष स्वामींना पाहत होते, परंतु त्या टाकीमध्ये स्वामी माझे हसत होते, नेहमी आनंदी होते. म्हणजे ज्यावेळेस मी स्वामींना पाहायचे तर ते नेहमी हसतच असायचे, हसलेले. त्यानंतर ना त्यांचे डोळे वगैरे खूपच खुश असायचे त्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर. म्हणजे 8 वर्ष स्वामी टाकीमध्ये राहून सुद्धा स्वामी खूप खुश होते. आणि त्यानंतर ना असं झालं की मिस्टरांना 8 दिवसासाठी एक रिस्की ऑपरेशनसाठी त्यांना जावं लागणार होतं. आणि त्यानंतर असं झालं की त्याच दरम्यान माझे सासू सासरे देखील तेथे घरी आले आणि घरी आल्यानंतर आम्ही जिथे राहतो तेथे आले. मिस्टरांनी सांगितलं की मला 8 दिवसासाठी रिस्क्यू ऑपरेशनसाठी आर्मीमध्ये जावं लागणार आहे आणि त्यावेळेस मी 8 दिवस तरी परत येणार नाही असं सांगितलं. पण प्रत्येक वेळी ते जॉबवरती जात होते, परंतु मला इतकी भीती वाटत नव्हती. पण यावेळेस मला खूपच भीती वाटत होती. त्यांनी सांगितलं होतं की माझी बॅग वगैरे भरून ठेव आणि मी दुसऱ्या दिवशी जॉबवरती जाणार आहे असं सांगितलं. परंतु मनामध्ये काय झालं होतं कोणास ठाऊक, परंतु खूप भीती वाटत होती. खूप मनामध्ये असं वाटत होतं की आणि तसं तर प्रत्येक वेळेस ते जॉबला जायचे त्यावेळेस मला खूप भीती वाटायची, परंतु यावेळेसची भीती आणि पूर्वीची भीती यामध्ये खूप अंतर होतं. यावेळेस मला खूपच भीती वाटत होती आणि म्हणजे रात्री झोपले परंतु झोप लागेना, बॅग वगैरे भरून ठेवली, परंतु वेगळीच काळजी, टेन्शन मनामध्ये येत होतं. आणि त्यानंतर हळूहळू रात्र वाढत गेली आणि रात्रीच्या 1 वाजता मला तरी देखील म्हणजे लागतच नव्हती. डोळे झाकण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु झोप लागेना. आणि त्या दरम्यान अ, ती जी तांदळाची टाकी होती त्यामध्ये तिथून आवाज आला, एकदम खडखड खडखड असा आवाज येऊ लागला. म्हणजे त्यावेळेस मला असं वाटलं की उंदीर वगैरे एखादा असेल आणि त्यानेच काहीतरी भांडं वगैरे वाजवलं असेल. अशा पद्धतीने म्हणजे दुर्लक्ष केलं, म्हणजे असं मनामध्ये शंका आली. आणि त्यानंतर ना मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्यानंतर पुन्हा त्या टाकीतून खडखड खड असा आवाज येऊ लागला. आणि आवाज आल्यानंतर मग म्हटलं की काय असेल, का बरं असा आवाज येतो आहे. आणि रात्रीचं कसं असतं, उंदीर जरा फिरतात, त्यामुळे दुसरा वेळेस देखील वाटलं की उंदराच्या आवाजामुळे तसं वाटत असेल. परंतु 1:30च्या सुमारास पुन्हा अजून खडखड असा आवाज आला. तर आवाज आल्यानंतर मी उठले आणि बघितलं की नक्की इथे टाकीच्या शेजारी कुठून आवाज येत आहे. आणि त्यानंतर ना आसपास बघितलं तर वाजण्यासारखं तसं काहीच नव्हतं. म्हणून तांदळाच्या टाकीचं झाकण काढलं आणि पाहते तर काय, श्री स्वामी समर्थांची मूर्ती, जी तांदळामध्ये पूर्ण झाकून ठेवलेली मूर्ती होती, ती मूर्ती तांदळातून आपोआपच बाहेर आली होती. म्हणजे हे पाहूनच आश्चर्य वाटले. आणि त्यानंतर ना मग मी पुन्हा ती तांदळाची मूर्ती म्हणजे सॉरी श्री स्वामी समर्थांची मूर्ती तांदळामध्ये आत घातली आणि ती पूर्ण झाकून टाकली आणि झोपायला गेले. आणि झोपायला गेले थोड्या वेळातच पुन्हा त्या टाकीतून खडखड असा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर त्यावेळेस मिस्टर देखील जागे झाले. ते म्हणाले की हे असं काय चाललेलं आहे, असं काय होत आहे. तर त्यावेळेस आम्ही दोघंही उठलो आणि त्यांनी ती तांदळाची टाकी होती त्यातून तांदळाचं झाकण काढलं. आणि त्यावेळेस पाहतात तर काय, श्री स्वामी समर्थांची मूर्ती तांदळाच्या वरती येऊन, म्हणजे तांदळातून बाहेर येऊन बाहेर आली होती. त्यावेळेस मिस्टरांनी पाहिलं की त्या तांदळाचं श्री स्वामी समर्थांची जी मूर्ती होती त्यातून एक प्रकाश बाहेर निघत होता, ती मूर्ती चमकत होती. आणि त्यानंतर ना असं का होत आहे, असं का होत आहे, त्यावेळेस ते मला म्हणाले की अजून तू मूर्ती इथेच ठेवली आहेस का, हे काय केलं आहेस. तर त्यावेळेस म्हणजे त्या मूर्तीचा प्रकाश येतोय आणि हे पाहिल्यानंतर त्यांना देखील काहीच समजेना, की त्यांनी असं विचारलं, परंतु मी काहीच बोलली नाही. परंतु त्यांनी ते आश्चर्यचकित झाले की या मूर्तीतून उजेड कस काय, एवढा प्रकाश कस काय बाहेर येत आहे.
तर त्यावेळेस ते मला थोडे 1-2 शब्द बोलले, परंतु मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणजे मी काहीच बोलले नाही. परंतु त्यांनी दुसऱ्या क्षणी असं दुसऱ्या वेळेत 1-2 मिनिटानंतर असे म्हणाले, की "ही मूर्ती एवढी चमकत का आहे? म्हणजे एवढ्या मूर्तीला या चमकायला काय झालं आहे?" तर त्यावेळेस ना असं झालं, की त्या मूर्तीतून आवाज येत होता, की "हम गया नहीं, हम जिंदा है." म्हणजे असा आवाज आला आणि असा आवाज आल्यानंतर हा आवाज घरातील सर्वांनी ऐकला. म्हणजे मिस्टरांनी ऐकला, सासू-सासऱ्यांनी ऐकला, मी ऐकला. घरातील आम्ही सर्वांनी हा आवाज ऐकला, की "हम गया नहीं, हम जिंदा है." आणि त्यावेळेस पुन्हा असे म्हणत होते, की "आता इथून पुढे मला तुला माझी गरज आहे, हे लक्षात ठेव." असं त्या मूर्तीतून आवाज येत होता आणि मिस्टर देखील म्हणाले, की "हे काय प्रकार आहे? असं काय होत आहे? यातून आवाज कसं काय येत आहे? या डब्यातून आवाज म्हणजे या तांदळाच्या टाकीतून असा कसं काय आवाज येऊ शकतो?" आणि असे म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, की ती जी मूर्ती तांदळाच्या टाकीमध्ये होती, ती मूर्ती त्यातून बाहेर काढली आणि त्यानंतर ना एक चौरंग आणि चौरंगावरती कपडा वगैरे अंथरला आणि त्याच्यावरती ती मूर्ती ठेवली आणि मूर्ती ठेवली आणि त्यानंतर वाजले होते पहाटेचे 3 वाजून गेले होते. मग त्यावेळेस म्हणाले, की चला आता ते म्हणाले, की सकाळ जायचं आहे, मग थोड्या वेळ आराम करूया म्हणून आम्ही दोघेही आराम करायला गेलो आणि नेमकं पहाटे 3च्या नंतर ना दोघांनाही झोप लागली आणि त्यांना एक स्वप्न पडलं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांनी सांगितलं, की स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये साक्षात हीच मूर्ती माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि हीच मूर्ती माझ्याशी बोलत होती आणि मग बोलत होती म्हटल्यानंतर मी देखील उत्सुकतेने विचारलं, की ही मूर्ती काय बोलत होती? तो नेमका दिवस होता सोमवारचा आणि नेमकं सोमवारच्या दिवशी त्यांनी सांगायला सुरुवात केली, की हीच मूर्ती जी आपल्या घरामध्ये आहे, ही मूर्ती माझ्या स्वप्नामध्ये आली आणि माझ्या समोर बसून माझ्याशी बोलत होते. तर त्यावेळेस मी उत्सुकतेने विचारलं, की "काय बोलत होते? काय झालं? काय म्हणाले तुम्हाला श्री स्वामी समर्थ?" तर ते म्हणाले, की "नाही, मी तुला आताच हे सर्व काही सांगणार नाही. परंतु ही मूर्ती माझ्याबरोबर बोलत होती. ज्यावेळेस सर्व काही कसं घडतंय, मी ह्या स्वप्न माझ्याबरोबर किती किती माझ्यासाठी काय करणार आहे, या स्वप्नामार्फत श्री स्वामी समर्थ माझ्यासाठी काय करतील, हे ज्यावेळेस मी समजून घेईल, त्याच वेळेस मी तुला माझ्या स्वप्नामध्ये काय आलं होतं ते सांगीन." आणि त्यानंतर ना त्यांनी पटकन उरकलं आणि कामावरती जायला ते निघून गेले. आता निघून गेल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. पाठीमागे स्वामींची सेवा वगैरे सर्व काही चालू होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही, की ही मूर्ती तू विसर्जित कर, काही कर, काही नव्हतं सांगितलं. आणि त्यांनी बॅग वगैरे घेतली आणि ते त्यांच्या जॉबसाठी निघून गेले. आणि प्रत्येक वेळी कसं होत होतं, की ज्यावेळेस ते जॉबवरती जायचे, म्हणजे 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, त्या दरम्यान त्यांचा मोबाईल वगैरे काही फोन वगैरे काहीच लागत नव्हता. आणि मग यावेळेस देखील असंच झालं, की ते 8 दिवस गेले, परंतु इकडे पाठीमागे मला खूपच टेन्शन आलेलं होतं, की म्हणजे काय झालं होतं कोणास ठाऊक, पण मला भीती खूप वाटत होती. यावेळेस तर खूपच वाटत होती भीती आणि त्यामुळे काळजी वाटत होती, की म्हणजे सतत प्रत्येक वेळेस काळजी वाटायची आणि ह्यावेळेस परंतु जास्तच टेन्शन आलं होतं. 8 दिवस होऊन गेले, परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारचा फोन आला नाही किंवा ते देखील आले नाही. त्यानंतर 10 दिवस झाले, परंतु त्यांचा फोन देखील येईना, त्यांचा कोणत्याच प्रकारे पत्ता वगैरे नाही. मग त्यानंतर ना मग मी ठरवलं, की यांचा शोध घ्यायचा आणि शोध घेण्यासाठी मी एका पोलिस स्टेशनला गेले आणि तेथे गेल्यानंतर सांगितलं, की 8 दिवसाच्या ऑपरेशनसाठी हे गेले होते आणि अजून आलेले नाहीत. आज 10 दिवस झाले आणि त्यानंतर ना त्यांनी सांगितलं, की आम्ही चौकशी वगैरे करतो आणि त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर जी घरची कामं आहेत ती स्वामींना तर प्रार्थना चालूच होती, स्वामींची सेवा चालू होती आणि स्वामींच्या सेवेबरोबरच स्वामींना सतत सांगायचे, की मला खूप भीती वाटत आहे. माझे मिस्टर माझ्या घरी लवकर येऊ द्या, म्हणजे असं सांगत होते. आणि त्यानंतर ना कंप्लीट 12व्या दिवशी घरी फोन आला आणि फोन आल्यानंतर असं सांगितलं, की तुम्ही पटकन हॉस्पिटलला या. आणि हॉस्पिटलला म्हणजे सांगितल्यानंतर म्हणजे खूपच भीती वाटू लागली, की एकतर अशा पद्धतीचं काम होतं, की खूपच म्हणजे पुढं जरी एखादा व्यक्ती गेला, तर पाठीमागच्या व्यक्तीला खूप टेन्शन येईल आणि त्यानंतर अचानकच 8 दिवसाच्या कामासाठी निघून गेलेला व्यक्ती 12 दिवसांनी फोन येत आहे आणि तो देखील डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये या, असं सांगितलं आणि त्यानंतर मला काही समजत नव्हतं. परंतु स्वामींचा अखंड जप चालू ठेवला आणि मी तसेच हॉस्पिटलला गेले.
हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं पाहिलं की ते म्हणजे खॉटवरती झोपलेले होते. तर त्यावेळेस त्यांच्या जवळ गेले, त्यांच्याशी बोलले की इतके दिवस झालं काय झालं, परंतु ते काहीच बोलले नाही. ते मला डायरेक्टच म्हणाले की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि म्हणजे मी विचार करू लागले की हा व्यक्ती जो स्वामींची मूर्ती घरामध्ये ठेवू नको असं सुद्धा म्हणत होते, आणि हा व्यक्ती श्री स्वामी समर्थ म्हणतो आहे. म्हणजे त्यानंतर मला आश्चर्य वाटलं की असं काय घडलं. आणि ज्यावेळेस मी त्यांच्या समोर येऊन बसले तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खरोखरच तुझ्या स्वामींनी मला वाचवलं, आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामींनी मला वाचवलं. तर त्यावेळेस मग मी त्यांना विचारलं की काय झालं हो, काय असं काय झालं, तुम्ही असं का बोलता आहात. तर त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी तुला सांगितलं होतं ना की मला स्वप्न पडलं होतं, आणि त्यावेळेस आपल्या घरातील जी श्री स्वामी समर्थांची मूर्ती माझ्या समोर येऊन माझ्याशी बोलत होती. आणि जर त्यावेळेस ना मी हे स्वप्नामध्ये मला तुझ्या जी घरामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती ना ती ज्यावेळेस मी पाहिलं होतं डब्यामध्ये, तर त्यावेळेस ती मूर्ती चमकत होती, आणि चमकत होती त्याचबरोबर मी हे देखील मी पाहिलं होतं की त्यांचे डोळे इकडे तिकडे फिरत होते, म्हणजे जणू काही एखादा जिवंत व्यक्ती इकडे तिकडे पाहत असतो त्याच पद्धतीने त्यांचे डोळे सुद्धा इकडे तिकडे फिरत होते. त्यामुळे मी तुला पुन्हा जाताना ती मूर्ती विसर्जित कर किंवा ती मूर्ती इकडे ठेव तिकडे ठेव मी काही बोलू शकलो नाही. आणि त्याचबरोबर स्वप्नामध्ये येऊन त्याच मूर्तीने मला दर्शन दिलं आणि सांगितलं होतं की आज तू ज्या वेळेस कामावरती जाशील, की ज्या वेळेस तू त्या ऑपरेशनसाठी 8 दिवसाच्या रिस्क्यू ऑपरेशनसाठी जाशील, त्यावेळेस तू लगेचच त्या गाडीमध्ये बसू नकोस. तर तू असं कर, तू थोडासा पुढे जा, तू 7-8 किलोमीटर पुढे जा आणि त्यानंतर तू त्या गाडीमध्ये बस. असं मला स्वामींच्या मूर्ती स्वप्नात येऊन त्या मूर्तीने सांगितलेलं होतं. म्हणून मी तुला सांगितलं होतं की मी अगोदर अनुभव घेईन आणि नक्की काय खरं आहे ना आणि काय खोटं आहे हे पाहीन, आणि त्यानंतरच तुला मी सांगेन. आणि खरोखरच ज्या वेळेस मी पुढे गेलो 8-9 किलोमीटर, आणि त्यावेळेस इकडे जे माझे गाडीमध्ये 11 जण माझे जोडीदार माझे साथीदार जे येणार होते, त्यांचा त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे हल्ला झाला, आणि त्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. ते जागीच 11च्या 11 जण शहीद झाले, आणि त्यातील मीच एकटा वाचलो. कारण मला स्वामींनी सांगितलं होतं की तू लगेचच गाडीमध्ये बसू नकोस, तर तू पुढे 8-9 किलोमीटर जा आणि त्यानंतर ना गाडीमध्ये बस, असं मला स्वामींनी सांगितलं होतं. आणि खरोखरच हे स्वामींनी सांगून मला एक संकेत दिला होता की जे काही म्हणजे स्वामींनी माझा प्राण वाचवायचं होतं, त्यामुळे स्वामींनी मला सांगितलं होतं की तू पुढे जाऊन म्हणजे गाडीमध्ये बस. परंतु इकडे स्वामींना माहित होतं की ही घटना घडणार आहे, आणि नेमकं याच पद्धतीने माझे जे 11 जोडीदार होते ते सर्व एकाच जागी शहीद झाले. देशासाठी त्यांचे प्राण गेले, परंतु मी एकटाच वाचलो. आणि हे सर्व पाहून मी आश्चर्यचकित झालो, आणि माझा स्वामींवर विश्वास बसला की स्वामी खरोखरच जसे ऐकू येत होतं की हम गया नहीं हम जिंदा है, त्याच पद्धतीने स्वामी माझ्या बरोबर होते. आणि स्वामींनी मला सांगितल्याप्रमाणे स्वामींनी माझा जीव देखील वाचवला. आणि खरोखरच जर मी स्वामींचं ऐकलं नसतं तर आज मी या जगात नसतो. आणि त्याचमुळे तुझ्या स्वामींच्यामुळे आज मी जिवंत आहे, आणि मला खूपच आश्चर्य वाटत आहे की स्वामी एखाद्या विषयी एवढी काळजी करतात, एवढी काळजी करतात की त्याला अगोदरच सांगतात की तू हे कर म्हणजे तुझ्या वर आलेलं हे संकट दूर होईल. आणि यावर माझा विश्वास बसला की खरोखरच स्वामी हे खरोखरच आहेत, आणि त्यामुळेच तर माझा जीव वाचला. तुझ्या स्वामींच्या कृपेने माझा जीव वाचला. आणि आता इथून पुढे मी देखील स्वामींची सेवा करणार, स्वामींचं नामस्मरण करणार. आणि तेव्हापासूनच त्यांनी देखील स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. ते देखील स्वामींचं जसं जमेल त्या पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करायला त्यांनी सुरुवात केली. आणि असं करत करत माझ्या लग्नाला म्हणजे स्वामींच्या सेवा करत करत लग्नाला खूप वर्ष देखील होत गेली. आणि जे काही आयुष्यामध्ये घडत होतं ते मात्र घडत होतं, परंतु स्वामींच्या कृपेने खूप अडचणी दुःख कमी होत होतं, आणि स्वामींच्या सेवेमध्ये मन मात्र खूप रमत होतं. त्यामुळे एखादी गोष्ट हवी आहे, एखादी इच्छा हवी आहे, कधीच स्वामींकडे मागितली नाही. जे काही आहे ते आनंदाने आनंदात सुखात होते. स्वामींचे गुरुवारचे व्रत करायचे ठरवले. आमच्या दोघांचे हे आयुष्य बदलत गेले. लग्नाला 21 वर्ष
पहिला आले होते आणि त्यानंतर ना मग असं केलं की घरामध्ये स्वामींचे गुरुवारचे व्रत करायला सुरुवात केली आणि आमच्या घरामध्ये स्वामी एवढ्या वर्षात स्वामींच्या सेवेने आम्ही खरोखरच खूप खुश होतो. स्वामी आमचे नैवेद्य ग्रहण करायचे. पाणी जर स्वामींच्या समोर ठेवलं तर दररोज संध्याकाळी पाणी कमी झालेले दिसायचे. स्वामींना कोणताही पदार्थ ठेवला तर ते स्वामी खायचे. त्यांच्या जवळ एखादं फळ वगैरे ठेवलं तरी देखील ते स्वामी खायचे. म्हणजे एखादा पदार्थ स्वामींनी खाल्ल्याला की आम्हाला असं समजायचं की ज्यावेळेस ते फोटोला पदार्थ लागलेला असायचा, मग ते फळ असो किंवा कोणताही पदार्थ त्या स्वामींच्या तोंडाला, फोटोला लागलेला आम्ही पाहायचो आणि त्यावरूनच आम्ही खुश व्हायचो की स्वामींनी आमचा प्रसाद ग्रहण केला, पाणी प्याले. म्हणजे असं काही ना काही ते संकेत देत होते. पदार्थ कमी झालेला असायचा, फळ खाल्लेलं असायचं. मग एवढी सर्व काही इच्छा, सर्व काही स्वामींनी पूर्ण केलं होतं आणि लग्नाला 21 वर्ष झाली स्वामींचं. परंतु घरामध्ये बाळ बाळ झालं नव्हतं. परंतु स्वामींना कधीच कोणत्याच एका सुद्धा गोष्टीने कधी म्हटलं नाही की आम्हाला हे हवं आहे, आम्हाला ते हवं आहे. फक्त काळजी वाटायची मिस्टर जॉबला गेल्यानंतरच. आणि त्यानंतर ना लग्नाच्या 21 वर्षानंतर स्वामींच्या गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि गुरुचरित्र पारायणातील 7व्याच गुरुवारी खुश खबर मिळाली आणि त्यानंतर ना आई होण्याचं सुख देखील स्वामींनी माझ्या पदरी टाकलं. मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये आता हे नाहीच, कारण लग्नाला 20-21 वर्ष झाली, परंतु हे असा योगायोग आला नाही आणि यानंतर ना लग्नाच्या 21 वर्षानंतर स्वामींनी आई होण्याचं सुख दिलं. खरोखरच जे काही नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देतात. हा विश्वास देतो ती आपली भक्ती आणि आपण देवावरती दाखवलेली श्रद्धा, विश्वास याने खरोखरच खूप काही घडू शकते. मला तर असं वाटत होतं की आमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे त्यानेच आम्ही खरोखरच खूप खुश होते. मिस्टरांनी देखील कधीच असं म्हटलं नाही की तुला हे होत नाही, तुला असं झालंय, तू अशी आहे तशी आहे, कधीच नाही. परंतु आमच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार एवढे होत होते. स्वामींचं दररोज नैवेद्य ग्रहण करायचे. स्वामी फळ एखादं ठेवलं तर फळ खायचे, पाणी ठेवले तर पाणी प्यायचे आणि आम्ही दिवसभर त्याच्यामध्येच खुश असायचो की स्वामींनी आमचा प्रसाद ग्रहण केला आणि स्वामींसाठी हे करायचं, स्वामींसाठी ते करायचं, स्वामींची सेवा ही करायची, स्वामींची सेवा ती करायची. त्यामध्ये दिवस जात होते आणि चक्क 21 वर्षानंतर स्वामींनी जे नशिबात नव्हतं ते सुद्धा स्वामींनी दिलं आणि त्यानंतर स्वामी म्हणजे असं वाटायचं की स्वामी आमच्या घरातच आहेत. स्वामी सदैव आमच्या बरोबर आहेत. आम्ही जे काही करतो ते स्वामी पाहतात. आम्ही जे काही स्वामींना देतो ते स्वामी ग्रहण करतात आणि यावरच आम्ही असं म्हणायचो की आम्ही खरोखरच खूप नशीबवान आहे आणि यांचा मिस्टरांचा देखील स्वामींवरचा विश्वास वाढला होता. त्यामुळे ते देखील स्वामींची खूप नामस्मरण करायचे. वेळ मिळाला की स्वामींची सेवा वगैरे सर्व काही करायचे. आणि त्यानंतर हळूहळू स्वामींनी आई होण्याचं सुख देखील दिलं. ताई म्हणतात की आता इथून पुढं मी आता आई झालेली आहे आणि इथून पुढं माझ्या आयुष्यामध्ये काय होईल काय नाही मी त्याचे सर्व काही जे काही सांगण्यासारखे अनुभव असतील ते मी नक्की शेअर करेन. परंतु स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझे आयुष्य पालटून गेले. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी सतत माझी साथ दिली. हे खरोखरच खूप महत्वाचं आहे. ईश्वर आपल्या बरोबर असणं हे जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. कारण ईश्वराची साथ जर या मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन जर मिळत असेल तर खरोखरच तुम्ही खूप भाग्याचे आहात. त्यासाठीच मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतीही वेळ असू द्या, तुमच्यावर दुःखाची वेळ असू द्या, अडचणीची वेळ असू द्या, संकटांची वेळ असू द्या किंवा आनंदाची किंवा सुखाची वेळ असू द्या, परंतु ईश्वरांना कधीही विसरायचं नाही. ज्या वेळेस तुमच्यावर फक्त काही लोक असे असतात की अडचणी, दुःख, संकटे आली की ईश्वराचा धावा करतात आणि आनंद, सुख आलं की ईश्वराला विसरून जातात. परंतु असं नसतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुमच्यावरती संकट येतील त्यावेळेसच जर तुम्ही ईश्वराची साथ धावा करत असाल तर हे खूपच चुकीचं आहे. कारण आनंदामध्ये, सुखामध्ये जसं तुम्ही दुःखामध्ये श्री स्वामी समर्थांना सहभागी करून घेता, त्याचबरोबर आनंदामध्ये, सुखामध्ये देखील श्री स्वामी समर्थांना सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण श्री स्वामी समर्थ हे आपल्या बरोबरच असतात. स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे की स्वामी आपल्या बरोबरच आहेत. फक्त
आपण ते समजून घेतलं पाहिजे. आपण तो आपला स्वामींवरती एवढा विश्वास पाहिजे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की कोणत्याच भक्ताचे काहीच आपल्याकडे ठेवत नाहीत. ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा करतो ना, त्यावेळेस त्याच्या नशिबात जे नाही ते सुद्धा स्वामी त्या भक्ताला देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य हे असेच चालत राहणार आहे. कधी दुःख येणार आहे, कधी संकट येणार आहेत, कधी आनंद आहे, कधी सुख आहे. परंतु ईश्वराची साथ मात्र कधीच सोडायची नाही, हे मात्र तेवढेच सत्य आहे. त्यामुळे नेहमी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. स्वामींना नामस्मरण खूप प्रिय आहे. तुमच्या पाठीमागे कामे असतील, अडचणी असतील, जॉब असेल, काही असो, परंतु तुम्ही काम करत करत, प्रवास करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता. असे खूप अनुभव आपण पाहिलेले आहेत की नुसत्या नामस्मरणाने देखील स्वामींनी त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही फक्त मनापासून मनोभावे निशंक मनाने श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करा. परंतु ज्यावेळेस तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींचं नामस्मरण हे खूपच सोपं आहे. श्री स्वामी समर्थ हा त्यांचा षडक्षरी मंत्र आहे. त्यामुळे या मंत्राचा जप तुम्ही नेहमी करा. विसरलात तरी हरकत नाही. ज्यावेळेस आठवण येईल त्यावेळेस पुन्हा नव्याने श्री स्वामी समर्थांचा जप करा. तुम्ही सेवेला तर सुरुवात करा. तुमच्याकडून किती सेवा करून घ्यायची हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवतील. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असे अनंत कोटीपासून ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे ते आपल्या या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक आहेत. त्यामुळे स्वामीच ठरवतील कोणाकडून किती भक्ती करून घ्यायची. उज्ज्वला कामोटे या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा लहान असो किंवा मोठा असो जर अनुभव आलेला असेल तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जर एखादी व्यक्ती स्वामी सेवेत आली तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, त्याचबरोबर नेहमी हसत राहा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.